भाऊ शिंदे युवा मंच आयोजित लोणीकंद प्रीमियर लीग भव्य हॉकीज क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सर्व संघ मालकांचे, बक्षीसदात्यांचे, खेळाडूंचे व स्पर्धेमध्ये ज्या म्हणणाऱ्या क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत। आपण पाहतोय स्पर्धेसाठी मुख्य आकर्षण होतं आवाज ज्यांचं शिवाय पण होतंय श्याम प्रेम आणि वेब सिरीज रिस्टार्ट आडुश्री माडे त्यांचं देखील मागपण होतंय। क्रीडा रसिकांची बरीच मोठी गर्दी आपण पाहतोय मागपण या ठिकाणी होतंय। श्याम प्रेम आणि वेब सिरीज रिस्टार्ट आडुश्री माडे यांचं देखील मागपण होतंय। सुनील शेठ वारकडे, माऊली दादा गोंदे, सागर शेठ मगर या मान्यवरांचं शिवागपणाचे जास्त देखील मनापासून स्वागत करतो। खरं तर त्यांच्या बऱ्याच वेळ आपण वाट पाहत होतो। या स्पर्धेचं मुख्य आकर्षण होतं, प्रमुख आकर्षण आपण पाहतोय श्याम प्रेम आणि वेब सिरीज रिस्टार्ट आडुश्री मांडे त्यांचं देखील पाठिंबा म्हणून मंचावरती एकदा जोरदार टाळ्यांमध्ये आपण सगळ्यांच्या वतीने त्यांचं मनापासून स्वागत करूया। विनंती एक असेल, स्वतःला मंचावरती जास्त गर्दी करू नका। व्यासपीठासमोरील क्रिकेट रसिकांना आणि छोट्या मुलांना विनंती असेल आपण थोडंसं पाठीमागे करा, मान्यवर पाहुण्यांना मंचावरती येऊ द्या। त्यानंतर आपण पाहतोय स्पर्धेचे मार्गदर्शक आणि ज्यांच्या शिवास्ते आपल्याला स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी घ्यायचा आहे। माझ्याध्यक्ष पुणे जिल्हा परिषद आणि संचालक बीडीसी बँक सन्माननीय प्रदीपराव गंध दादांचं देखील शिवागमन होते, त्यांचं देखील मनापासून मनपूर्वक स्वागत करतो। अनेक मान्यवर आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत, त्या सगळ्या मान्यवरांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। स्वर्गवासी सचिन भाऊ शिंदे युवा मंच आणि लोणीकंद प्रीमियर लीग 2022 मध्ये उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं, खेळाडूंसाठी मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून विनंती असेल आपण अतिथी मंचावरती स्थान बनवायचे। स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्यांचं शिवागमन होतंय माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद आणि संचालक बीडीसी बँक सन्माननीय प्रदीपराव गंध मान्यवरांचं शिवागमन होतंय, आपण देखील मनापासून स्वागत करतो। सर्वाधिक लक्ष्मीवंशी सेवा अर्जित लोणीकंद प्रीमियर लीग 2022 मध्ये आपण देखील मनापासून मनपूर्वक स्वागत आहे। पुणे जिल्हा परिषद आणि संचालक बीडीसी बँक
सन्मानित प्रदीपदादा कंद मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग मिळत आहे. घरात आपण त्यांच्या शुभास्ते स्पर्धेचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभास्ते आपण या ठिकाणी स्वर्गवासी सचिन भाऊ शिंदे यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहे सन्मान्य सचिन अप्पा मुंडवे उद्योजक आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील मनापासून स्वागत आहे. त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो प्रतिमेचं पूजन या ठिकाणी होत आहे. माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद आणि संचालक पीडीसी बँक सन्माननीय प्रदीपदादा कंद यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय प्रतिमेचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे. विशालदादा शिंदे आपलं देखील विनंती असताना आपण मंचावरती यायचं आहे. या ठिकाणी उपस्थित होत आहेत सन्मान्य योगेश दादा दुरुंगे त्यांचं देखील शुभाग नव्हते. त्यांचं देखील आम्ही आयोजकांच्या वतीने मनापासून स्वागत करतोय. लोणीकंद नगरीचे सरपंच सन्माननीय सागर भाऊ गायकवाड सरपंच साहेबांचं देखील शुभाग नव्हत आहे. लोणीकंद प्रीमियर लीग ही स्पर्धा तिसऱ्या वर्षी या ठिकाणी संपन्न होत आहे. सचिन भाऊंनी ती सर्व मित्रमंडळींना सहकार्यांना बरोबर घेतलं आणि खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेला सुरुवात केली. एक चांगली स्पर्धा, नावलौकिक मिळवलेली स्पर्धा गावामध्ये संपन्न होत असते. आज जर इथं पाहिलं तर नानासाहेब शिंदे आणि त्यांच्या सर्वच तरुण सहकार्यांनी इतकं नेटकं सगळ्यांच्या सुखदुःखात जाणारा आपला सहकारी एका दुःखद प्रसंगातून आपल्या सगळ्यांमधून निघून गेलेला आहे. सरपंच वर्या योगेश वर्या होती. आज माझी सर्व तरुण सहकार्यांना विनंती आहे, भविष्य काळामध्ये जर सचिनच्या स्मृती आपल्या सगळ्यांना जर त्या ठिकाणी जिवंत ठेवायच्या असतील तर खऱ्या अर्थाने सचिन भाऊंनी जे तरुण कार्यकर्ते जोडले, सचिन भाऊंनी जे तरुण सहकार्यांना मदत केली, त्या सगळ्या तरुण सहकार्यांची शक्ती आणि ताकद ही उद्याच्या काळातल्या सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी भरभक्कमपणे उभी राहील. याचं सुद्धा नियोजन तुम्ही सगळ्या मंडळींनी तरुणांनी करणं आवश्यक आहे. तरुणांची संघटन करणं इतकं सोपं नसतं, परंतु सचिन भाऊंनी त्यांच्या जीवनामध्ये मैत्री केली आणि त्या मित्रांसाठी वाटेल ती किंमत मोजली, पण त्यांच्या सुखदुःखामध्ये त्या ठिकाणी सहभागी झाले आणि खऱ्या अर्थाने एक चांगला मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर ठेवलं. आजही काही प्रसंग आठवले की आपल्या सगळ्यांना अतिशय दुःखद वेदना होतात, परंतु परमेश्वर सत्तेपुढे इलाज नाही. कारण यातून काहीतरी आपण सगळ्यांनी समाजासाठी भविष्य काळात सचिन भाऊंच्या नावावर चांगल्या गोष्टी केल्या पाहिजेत. समाजाची गरज ओळखून त्या ठिकाणी आपण काम केलं पाहिजे. ही नानांनी तर संकल्प केलायच, पण त्याच्याबरोबर त्याच्या सर्व मित्रांनी सहकार्यांनी संकल्प करावा आणि एक चांगलं नियोजन भविष्य काळात करावं. लोणीकंद गावामध्ये जी लोणीकंद प्रीमियर लीग या ठिकाणी आज आयोजित केलेली आहे, एक उत्कृष्ट क्रिकेटचं प्रदर्शन या ठिकाणी होईल याची खात्री मला निश्चितपणाने आहे. आपण सगळेजण या ठिकाणी खर तर अशा प्रसंगामध्ये काय बोलावं आणि काय नाही असा माझ्यासारख्याच्या समोर प्रश्न आहे. नाना, एक सचिन भाऊ गेला आपला, पण आज तुझ्या समोर किती सचिन भाऊ उभे आहेत याचं उत्तम उदाहरण तुझ्यासारख्याच्या समोर आहे की जीवाला जीव देणारी सगळे सहकारी आज या ठिकाणी निश्चितपणाने आहे. याची जागा कोणी घेऊ शकणार नाही, पण सचिन भाऊचं नाव समाजामध्ये कायम या ठिकाणी चांगल्या विचारांनी घेऊन जाण्याचं काम हे सगळे तरुण सहकारी करतील अशी मला या ठिकाणी निश्चितपणाने खात्री आहे. आज या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आपण कायम इंस्टाग्रामवर या ठिकाणी सगळीकडे रील्स पाहतो. माने मॅडम सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहे. खर तर हा देश 65% युवकांचा देश आहे, म्हणून
दोन्ही संघटना तुमच्या आमच्यासाठी खूप महत्वाची आहे. माझी विनंती तुम्हाला एवढीच आहे की आपल्याला अनेक गोष्टींच्या जरी अडचणी असल्या तर ही स्पर्धा कुठे गालबोट लागणार नाही. सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे. कुठेही तक्रार होणार नाही याची काळजी घेणं सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मी तुम्हाला सगळ्या तरुण खेळाडूंना विनंती करतो की पार्किंग करताना व्यवस्थित करा. गाड्या एकमेकांच्या मध्ये पुढे आल्या तर त्या इथं पुकारल्यानंतर गाड्या काढण्यासाठी सहकार्य करा आणि एक चांगली भूमिका घेऊन सकारात्मक ऊर्जा घेऊन आपण भविष्य काळामध्ये मला विनंती सगळ्या तरुण सहकार्यांना करायची की सचिन भाऊंच्या नावाने एक रजिस्टर प्रतिष्ठान करा. त्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून उद्याच्या काळामध्ये ब्लड डोनेशन असेल, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, अजून काही सामाजिक उपक्रम असतील, आरोग्य शिबिरं असतील आणि हे सामाजिक समाज उपयोगाची कामं भविष्य काळात आपण सगळेजण करू अशी संकल्प आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने करू. या ठिकाणी स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंना मनापासून या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि आपण सगळेजण इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला. सचिन भाऊची स्मृती या ठिकाणी आपण जागृत केली त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करून थोड्याच वेळात आपण या ठिकाणी मैदानात जाऊन क्रिकेटची स्पर्धेची सुरुवात करू आणि एक चांगली स्पर्धा या ठिकाणी आपण संपन्न करू. तुम्ही सगळ्या तरुण सहकार्यांनी आयोजकांना सहकार्य करा. मी आपल्याला एवढं एकच उदाहरण कोणत्या साईडवरती होणार आहे? शब्द मी संपवणार आहे. टाकले या देशामध्ये सगळ्यात क्रिकेटमध्ये नाव लौकिक मिळवलेला जर कोणता क्रिकेटपटू असेल तर तो सचिन तेंडुलकर आहे. वयाच्या 40व्या वर्ष पूर्ण होण्याच्या आधी तो रिटायर झाला. तुम्हाला खेळामध्ये वयाचं बंधन आहे. ठराविक वयामध्येच तुम्ही खेळाडू म्हणून त्या ठिकाणी काम करू शकता, खेळू शकता. परंतु जितक्या दिवस तरुण सहकार्यांनी क्रिकेट पाहिलं, सचिन तेंडुलकर अनेक वेळा असं पाहिलं आपण की तो आऊट नाही पण त्याला आऊट दिलं गेलं तरी मैदानात कधी त्यांनी बॅट सुद्धा आपटली नाही, शिस्तीने मैदानाच्या बाहेर गेला. अशी शिस्त सचिन तेंडुलकर सारख्या तरुण खेळाडूमध्ये होती आणि त्यामुळे तो इतका जागतिक दर्जाचा खेळाडू झाला. मला असं वाटतं की आपण सचिन तेंडुलकर पेक्षा निश्चितपणाने मोठे खेळाडू नाही, त्यामुळे आपण त्याची काळजी घ्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळ्या तरुणांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सचिन भाऊंच्या स्मृतीस अभिवादन करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सौरभ दादा यादव यांना विनंती करतो. दादांचा आभार आपण या ठिकाणी मानायचा आहे. खरं तर दादांचा सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत. मार्गदर्शक करणाऱ्या स्पर्धेचे मार्गदर्शक सन्माननीय नानासाहेब बाबूराव शिंदे यांच्या शुभ हस्ते आपण दादांचा सन्मान या ठिकाणी घेतोय. त्या ठिकाणी शुभाग मिळवते सन्माननीय शांतारामजी वारकडे उपसरपंच. मी विनंती करून आपल्याला असली मंचावरती यायचं आहे. आपला देखील सन्मान या ठिकाणी होणार आहे. सरपंच लोणीकंद सन्माननीय सागरदादा गायकवाड आपल्या देखील विनंती असेल आपण देखील अतिथी मंचावरती यायचं आहे. सन्माननीय दत्तशेठ वारकडे मान्यवरांना देखील विनंती करतो आपण आहो वारकडे मान्यवरांच्या ठिकाणी शुभाग मिळवते. त्यांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. खरं तर आपण आपल्या स्पर्धेचं मुख्य आकर्षण होतं रेजिस्ट्रार आणि शाळा वेब सिरीज सन्माननीय अनुश्री माडे यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत. सन्माननीय माजी अध्यक्ष पुणे जिल्हा परिषद आणि संचालक पीडीसी बँक सन्माननीय प्रदीप दादा कंद यांच्या शुभार्थ आपण अनुश्री माडे यांचा सन्मान या ठिकाणी आपण घेतोय. खरं तर आपण मात्र मुख्य आकर्षण आपल्या स्पर्धेचं होतं. खरं तर ज्यांचा सन्मान आपल्याला ठिकाणी करायचा आहे, ज्यांची आता नुकतीच संचालकपदी निवड झाली सन्माननीय प्रदीप कंद यांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी करणार आहोत. सन्माननीय नानासाहेब बाबूराव शिंदे यांच्या शुभार्थ आपण त्याप्रमाणे दत्तशेठ वारकडे
या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण दादांचा देखील आपण सन्मान या ठिकाणी घेणार आहोत. आता ते सर्व मान्यवर पाहुणे विनंती करतो सगळ्यांनी मैदानाच्या आतमध्ये जा. कर्जत लक्ष्मी भाऊंवरती प्रेम करणारा हा सर्व मित्र परिवार खऱ्या अर्थाने आज खूप मोठ्या लक्ष्मी आज उपस्थित आहे. जरी सचिन भाऊ आपल्यात नसले तरी त्यांच्यावरती प्रेम करणारा सगळा मित्र परिवार आज खऱ्या अर्थाने खूप मोठ्या संख्येने उपस्थित आहे. त्या सगळ्या मित्र परिवाराचं थोड्याच्या मनापासून मनपूर्वक स्वागत करतो. रिलॅक्स नंतर गाव सर बाहेर जातो बरं का बाहेर माताची एक जरी आले तर सगळे बंद होते. काय रे इकडे लोणी कंद नाही काय तुम्ही काय ना तिथं काय मला माहित होतं काय अशी एकत्र केली की गोंधळ असं हा हा हॅलो काय आता कसं करायचं नियोजन काय
मराठाचं काय कळणार नाही काय ना आता मॅच खेळायच्या हे समोरच ठेव रे लाईव्हला बघ ना आता उद्घाटन म्हटलं की मग दादा देखील मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत आहे एक काही मिनिटांचा सामना दादा देखील मैदानाच्या आतमध्ये करणार आहे कारण दादा देखील अनेक खेळाडूंच्या सामन्यात पाठीमाग उभं राहण्यात नेतृत्व आहे खेळातलं ज्यांची नुकतीच पीडीसी बँकचे संचालकपदी निवड झालेली आहे प्रदीप दादा कंद दादा देखील मैदानाच्या आसपास उद्घाटन चेंडू मैदानाच्या आसपास खेळत आहे उद्घाटन म्हटलं की आपण पाहतो मान्यवरांची सुद्धा असते मैदानाच्या आतमध्ये काही चेंडू हे मान्यवर खेळत असतात अँटी कार्यक्रम सगळं सात 8 आणि 3 11 इंची टोटल करून टाकायचं फायनल कधी फायनल रविवारी 2च मॅच आहे आणि पहिला चौकार आपण पाहतोय प्रदीप दादाच्या बॅट बरोबर आलाय ते काही उद्घाटन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे पुढे सरसावर पाय साईड लावून चढक्यावरून एक टप्पा घेतला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर खडीत लवकर 4 रन जास्त वेळ गेला असता आता काय मॅच आत्ता काही पेरणे काय रायझिंग पेरणे सुपर जायंट्स ना मान्यवरांचे शुभ असतात आपण पाहतोय उद्घाटन सोहळा देखील मैदानाच्या आतमध्ये संपूर्ण होतोय खरं तर काही मिनिटांचा सामना दादांनी मैदानाच्या आतमध्ये केलेला आहे आणि आता त्याची ओढ आपल्या क्रिकेट रसिकांना लागली होती एक सामना देखील काही क्षणामध्ये मैदानाच्या आतमध्ये सुरू होती खरं मोठे सामने आहेत आयोजक देखील आपल्या परिस्थितीत देतील आणि त्यानंतर खरं तर 2 स्पर्धा एका समोर घेतली आणि पहिल्या सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होणार आहे हा ते हेच द्या मॅचिंगचं मला हेच द्या ते पण राहू द्या एक प्रिंट मारून आला ते कंटिन्यू लागणार आहे आपल्याला मोबाईल मध्ये कवर बघणार नाही रे सहभागी संघ आहेत ते मी आता चुकले बाबा